सीबीएसमधील हिरकणी कक्ष बंद. नाशिकच्या सीबीएस मध्यवर्ती बसस्थानकात महिलांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था झाली आहे. मातांना सार्वजनिक ठिकाणी कोणताही संकोच न बाळगता आपल्या बाळाला स्तनपान करता यावे या उद्देशाने शासनाने हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र सीबीएस बसस्थानकातील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा लाभ महिलांना मिळतोय की नाही असा सवाल उपस्थित झालाय. माता आणि बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणून हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी हे कक्ष उभारण्यात आले. लहान बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या मातांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मात्र नाशिकच्या सीबीएस मध्यवर्ती बसस्थानकात या सुविधेची अवस्था पाहता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. योजनेचे नाव आहे, कक्षही उभारण्यात आलाय, मात्र प्रत्यक्षात हा कक्ष वापरात नसल्याचे दिसून येत आहे. महिलांसाठी उभारलेली सुविधा बंद असेल तर तिचा उपयोग नेमका कोणाला होणार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. सीबीएस बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये जा होत असते. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेक महिला आपल्या लहान बाळांसह प्रवास करतात. प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करण्याची गरज निर्माण झाल्यास सुरक्षित जागा मिळणे आवश्यक असते. अशावेळी हिरकणी कक्ष महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो. मात्र कक्षच बंद अवस्थेत असेल तर महिलांनी आपल्या बाळाला सुरक्षितपणे स्तनपान करायचा कुठे हा प्रश्न आहे. योजनेच्या नावाखाली केवळ डब्बा हिरकणी कक्ष उभारून त्यावर योजनेचे नाव लिहिणे पुरेसे नाही. या कक्षामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कक्षाची नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे गरजेचे आहे. महिलांना सुरक्षित आणि गोपनीय वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र सीबीएसमधील हिरकणी कक्षाची सध्याची अवस्था पाहता या सर्व सुविधांचा अभाव जाणवत आहे. मातांना सुरक्षित जागा कधी मिळणार? स्तनपान ही बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच मातांना सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठीच हिरकणी कक्षाची संकल्पना राबवण्यात आली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही सुविधा बंद पडली असेल तर त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. सीबीएस बसस्थानक प्रशासनाने या कक्षाची पाहणी करावी. बंद अवस्थेत असलेला कक्ष तातडीने सुरू करावा. कक्षामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नियमित स्वच्छता आणि देखभालीची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष का? शासकीय योजना राबवण्यामागे नागरिकांना सुविधा देणे हा उद्देश असतो. मात्र सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याची देखभाल न झाल्यास योजनेचा उद्देशच फोल ठरतो. सीबीएसमधील हिरकणी कक्षाची सध्याची अवस्था याचेच उदाहरण ठरत आहे. महिलांसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा तातडीने सुरू करण्याची गरज आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.